आपल्या अमरावतीच्या बाया हात जोडले बाबा, बस बस बस, अपने अमरावती का लेडीज, अरे रे 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 रे. जसाच बाईचा स्वयंपाक झाला, ताईचा, काकूचा, वहिनीचा, आजीचा स्वयंपाक झाला, चुगल्या करणं चालू. अरे तुले माहित आहे का रेश्मा, काल रात्री काय झालं? अरे बाई, तो भांडे ना, मले पुरा आवाज येणं त्याच्या खिडकीतून. थांब बाई जरा, अखिल भारतीय चुगलखोर कॉम्पिटिशन राहिली, त्याच्यात आपल्या अमरावतीची एखादी बाई, काकू, ताई, वहिनी पहिला प्राइज मारण म्हणजे मारणच. तिकडच्या गोष्टी तिकडे, तिकडच्या गोष्टी इकडे, आणि त्यानं काय केलं आणि याचं काय झालं. मग मला वाटते त्या संजयच्या पोरगानं काहीतरी केलं. थांब ना बाई जरा, तू या वयाचे, तू या जवळचे लोक किती समोर चालले. आता तुमच्याच वयोगटातील आपल्या अमरावतीची लाडकी किंवा आपल्या विदर्भात नाव गाजवणारी प्रज्ञाताई किती नाव रोशन करत आहे. रोजमर्राची जे प्रॉब्लेम असते आपल्याला येते, जे समाजात प्रॉब्लेम सुरू आहेत, ते जे आपल्या मनात काहीतरी भावना आपल्याला सांगायच्या असल्या, ते व्हिडिओच्या माध्यमातून डायरेक्ट तोंडावर सांगते. मग माणसानं सांगितलं नाही बोलू बोलू, ताई रिअल लाईफ प्रॉब्लेम सांगतात. ओरिजिनल कॉन्टेंट आहे. आता ताईचे 2 लाख फॉलोअर सुद्धा होणार आहेत. मला तर वाटते काही दिवसांत ताई एखादी राजकारणात तिकीट बी उचलते. मग माणसानं सांगितलं नाही. पण मला अमरावतीच्या बायाले हेच सांगणं आहे की अशा लोकांपासून काही शिकाव, की आपलं बी नाव रोशन होणार. आपण बी आपल्या अमरावतीचं, विदर्भाचं, महाराष्ट्राचं, मराठीचं नाव रोशन करू. पण आपल्या बायाले करायच्या चुगल्या. मग माहिती का तुले काय झालं हो रेश्मा, संजयच्या पोरगानं काहीतरी व्हिडिओ टाकला. अरे थांब ना जरा, माई बाय शिकणं प्रज्ञाताईकडून. ते बी बाई आहे, ते किती नाव रोशन करतात. तू पाय इकडच्या गोष्टी तिकडे, तिकडच्या गोष्टी इकडे, यानं ते केलं, त्यानं ते